भटकंती करणारे लोक असतात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जाणारे असे पूर्वी लोक असायचे किंवा बंजारा समाज जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचा आणि तिथे वास्तव्य करायचा. असा एक बंजारा किंवा अशी एक सिस्टम पूर्वी होती. आता ती दिसत नाही. फार कमी असे लोक आहेत की जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जातात. पण त्याचा संबंध या सिनेमाशी असेल किंवा नाही हे मला माहित नाही. पण सिनेमाचा जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा त्यातून एक कळलं की बाबा भरत जाधव, शरद पोंक्षे, सुनील बर्वे हे 3 मित्र आहेत आणि हे सिक्कीम ला गेले होते काही वर्ष. तेव्हा ते तरुण असतात तेव्हा ते जातात आणि तिकडे काही अशा त्यांच्यासोबत घटना घडतात आणि ते आपलं जे एक्सपिरियन्स आहे तो शेअर करतात. आणि त्यानंतर जी एक यंग पिढी आहे ती सिक्कीमला जाते आणि एका शिवलिंगाच्या शोधामध्ये ते असतात. सिक्कीमला जातात शिवलिंग शोधण्यासाठी. आता शिवलिंग तिथे कुठे आहे याचा काही थांगपत्ता त्या तिघांनाही नाही. मग तिकडे एक महाराज त्यांना भेटतात आणि ते महाराज म्हणजे संजय मोने हे त्यांचं भविष्य सांगत असतात आणि त्या भविष्यात सांगतात की तुम्ही शिवलिंग शोधायला आलेला आहात, असं तसं बऱ्याच गोष्टी आहेत. तेच मी तो ट्रेलर बघा मग तुम्हाला कळेल काय आहे ते. पण एकंदरीत ही मुलं सिक्कीमला जातात आणि तो शिवलिंग शोधतात का, तो शिवलिंग का शोधायला येतात, हे सगळं जर बघायचं असेल तर 16 मे रोजी हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा नक्कीच त्याची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. पण शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे हे सिक्कीमला का जातात किंवा त्यांचे अनुभव काय आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळेल जेव्हा 16 मे रोजी हा सिनेमा रिलीज होईल. आता भरत जाधव, शरद पोंक्षे आणि सुनील बर्वे हे 3 ज्येष्ठ कलाकार, त्यांच्या सोबत नंतर यंग पिढीतले सगळे कलाकार आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहेत. आणि हा बंजारा सिनेमा नक्की काय आहे, नेमका काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी 16 मे रोजी हा सिनेमा जेव्हा रिलीज होईल तेव्हा अवश्य बघा. मला तर हा सिनेमा खूप छान वाटतो कारण की याची गोष्ट छान आहे. माणसाने फिरलं पाहिजे, माणसाने भटकंती केली पाहिजे आणि त्यातून आपल्याला बरंच ज्ञान मिळतं, सौंदर्य बघायला मिळतं आणि असंच काही या पिक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सिक्कीम हा आपल्याला या सिनेमामधून बघायला मिळाला आणि तो खूप छानरित्या चित्रित केला आहे. या ट्रेलरवरून दिसतोय. बरेच चांगले लोकेशन्स आपल्याला बघायला मिळणार आहेत सिक्कीम मधले आणि ही गोष्ट पण वेगळी असणार आहे कारण शरद पोंक्षे आता या सिनेमामध्ये दिसतोय आणि त्याचा मुलगा त्याला दिग्दर्शित करतोय. हे खूप मोठी आणि कमालीची गोष्ट आहे. वडिलांना दिग्दर्शित करणारा मुलगा म्हणजे एक वेगळा अनुभव सुद्धा आहे. परत भरत जाधव आहे तर वेगळा अनुभव तुम्हाला या सिनेमामधून बघायला मिळणार आहे आणि नक्कीच हा सिनेमा वेगळा आहे. हे मी बिंदास बोलन ठाकूर के बिंदास बोल मध्ये. आता